कर्मणो गहनो गती, कर्मणो गहनो गती, कर्मणो गहनो गती, कर्मणो गहनो गती. नमस्कार. कर्माचे सिद्धांत सेवाश्रीमध्ये आपल्या सर्व श्रोत्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. लॉ ऑफ कर्मा, कर्माचे सिद्धांत. आपण या जगाला दुरुस्त करू शकत नाही. हे जसं आहे तसंच आहे. हजारो वर्षापूर्वी मिरची तिखट होती, आजही तिखटच आहे. मग कोण्या एखाद्या माणसाने डोकं लावायचं आणि मिरचीला गोड करायचा प्रयत्न करायचा, आणि गोड केल्यावर तिला मिरची कोण म्हणेल? तुम्ही प्रकृतीशी छेडछाड करू नका, प्रकृतीचा आनंद घ्या. हजारो वर्षापूर्वी लिंब कडू होता, लिंबू आंबट होतं. तसं गंगा गंगा आहे, गटार गटार आहे, चांगली चांगली आहेत, वाईट वाईट आहे, चोर चोर आहे. सगळ्या प्रकारची माणसं असतात आणि ती बदलत नाही. देव असताना माणसं बदलली नाही, मी जग कशाला बदलायला लागलं? सेवाश्री आपल्याला उपदेश करत नाही, सेवाश्री आपली सेवा करते. संत वाङ्मयाची, समाजाची सर्वात ठाई माझा परमेश्वर या भावनेनं केलेली ही गोड सेवा आहे सेवाश्री. आणि तुम्ही सेवा करा, फलप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती आपोआप होईल तुम्हाला. भगवान श्रीकृष्ण पांडवाकडे येत होते, मग काय दुर्योधनाकडे जातच होते, बोलतच होते. परंतु आमचं सर्वस्व भगवान श्रीकृष्ण आहे ही पांडवांची भावना होती. आणि आयुष्यभर सोबत राहून श्रीकृष्ण देव आहे ही भावना दुर्योधनाची कधी झाली नाही. त्यामुळे आपण जपायचं, आपण सावरायचं. श्रीरामचंद्र प्रभू असतानाही रावणासारखी राक्षस होतीच. निंदा करणाऱ्या धोबीसारखा एक व्यक्ती गावामध्ये होताच. या जगाने देव असणाऱ्या श्रीरामचंद्र प्रभूंना वनवासाला पाठवलंय. जगज्जननी सीतामाईला धरणीमध्ये जायला प्रवृत्त केलंय. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. मी या नादे नका लागू. लोक दुरुस्त होतील यापेक्षा मी चांगला होऊन कामं कशी चांगली करता येतील. कर्मेषु भजावा. आपलं कर्मच ईश्वर आहे. आपलं काम इमानदारीनं करायचं. कामामध्ये खोट नसेल तर नोट 24 तास येणार. त्यामुळे आपल्या कामाला महत्त्व देऊन ते काम प्रामाणिकपणाने करणं ही ईश्वराची सेवा आहे. चला आपण पायाच्या संदर्भामध्ये बोलतो. तर आपलं व्यक्तिगत जीवन आणि आपल्या परिवाराला कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये, धक्का लागू नये, कलंक लागू नये
अपमानित होण्याची, खाली पाहण्याची वेळ येऊ नये, आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी काही मर्यादा आहे. पूर्वी 7च्या आत सगळे घरी यायचे. गावोगावी तमाशे यायचे, पण महिला तमाशाला जायच्या नाही. आज तमाशाच घरात आलाय, घराचाच तमाशा झाला. प्रत्येकाच्या हातामध्ये तेच आहे. घरामध्ये 10 माणसं असतील तर त्या 10 जणांची 10 जणांकडे तोंड आहे. सगळ्यांची तोंड त्या मोबाईलमध्ये गुंतलेली. आवरा, सावरा. आपण सेवाश्रीमध्ये हे ऐकतो की आपलं नैसर्गिक जीवन असावं, नेचर हे अतिशय पवित्र असावं. अनेक सांगू का, फक्त आपलं काम प्रामाणिकपणानं करावं, देव सगळं करतो. लबाडी मनामध्ये येऊ नये, पाप मनामध्ये कधी येऊ नये. आणि आपलं काम आपण बिनचूक करावं, प्रेमानं करावं. आवडीचं काम मिळालं नसेल तर जे मिळालं ते आवडीनं करा ना. त्यामुळे आपल्याच पायाला सांभाळून ठेवा. आपली मुलं कुठं जात आहेत, कुणाच्या बरोबर जात आहेत, ते काय करतायत, ते काय पाहतायत, ते काय खातायत, याकडे लक्ष द्या. वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काही करता येणार नाही. त्यामुळे पाय 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 या शब्दाचा अर्थ हे पाय होतात, पण या पायाचा दुसरा अर्थ होतो आपलं सदाचरण. आधी राखावा आचार. तुम्हाला काही सांगायचं असलं, काही वागायचं असलं तर स्वतःचं आचरण अगोदर क्लिअर असावं. आधी राखावा आचार, मग करावा विचार. आचारे विचारे पैल पार पाविजे तो. आचाराने आणि विचाराने पैल तीरावरती जाता येईल. म्हणून अगोदर आपलं आचरण श्रेष्ठ असावं. आणि हे ॲटोमेशन आहे, रोज घडतं हे सगळं असं. जैशी पुष्पाची आजाती, अनुक्रमेची विकासती, मनुष्य काळाची गती तैसीच असे. बीज मोडे झाड होय, झाड मोये मोडे बीज समाये. ऐसे कल्प कोटी जाये, परी जाती न नासे. ही प्रक्रिया आहे. त्यामुळे वेळ कमी राहिलाय असं समजायचं. वेळ कमी आहे, सोंगे फार, रात्र थोडी आहे. त्यामुळे जगामध्ये सध्या एक प्रोग्राम राबवला जातोय, वसुधैव कुटुंबकम. सगळ्यांना आपलं म्हणा. मला माहिती आहे, सत्तेमुळं, पैशामुळं, मोहामुळं, द्वेष मत्सरामुळं माणसं माणसापासून दूर चालली. समाजातला जो सात्विक जिव्हाळा आहे तो संपत चाललाय. माणसं माणसापासून दूर चालली. ही माणसं पुन्हा जर एक करायची असतील, पुण्या गोविंदानं गावामध्ये पुन्हा एकदा काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गाथा पारायण, श्री ज्ञानेश्वरी पारायण, श्री रामायणाची कथा, भजन, कीर्तन, सत्संग, योगा, मेडिटेशन, ही सगळी कामं आता तुम्हाला करावं. त्यामुळे पवित्र आचरणाला भीती नाही, पण एक चांगलं जीवन, एक आदर्श गुरुजी जसे मोहजाळामध्ये अडकू शकतात, तशी भगवान स्वतःही सांगतात, बाबा या मृत्यूलोकात राहतो ना, माया विघ्ने भ्रमलाख रे, माया विघ्ने भ्रमलाख रे, म्हणता मी माझे निघ रे,
हे तो संपत्तीचे वारे, साचोकारे जाईल धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. मम माया दुरत्यया दैवीहेशा गुणमयी, मम माया दुरत्यया. बाबा, या मृत्यू लोकामध्ये या मायेला तरुण जाणं खूप अवघड आहे. ही माया फक्त ईश्वराचं ऐकते. म्हणून देवाच्या पायाशी निगडीत असावं. माया सगळ्यांना त्रास देते, परंतु हरिभक्ताला ती त्रास देत नाही. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. आपण कर्मसिद्धांतामध्ये या सृष्टीमध्ये या वेळेला, या घडीला, या क्षणाला जे घडणार आहे ते घडणारच आहे. कारण या संबंध सृष्टीचा, या संसाराचा मी संस्थापक नाही, मी या संसाराचा संयोजक नाही, आणि मी या संसाराचा नाशही करू शकत नाही. तर मग असं जर असेल तर मग अवघाचे संसार सुखाचा करीन. तर आपण पहिली जी गोष्ट ठरवतोय आता ती सदाचाराची आहे, चांगल्या वागण्याची. आणि चांगलं वागणं हे रोजच्या कर्मातून तर असावं. पण सांगू का, आपल्या रक्तातच प्रामाणिकपणा असावा. चारित्र्य, इमानदारी, खानदानपणा रक्तामध्ये असतो. रक्तामध्ये अनेक अनेक गोष्टी असतात रक्तामध्ये. मग आजारी पडल्यावर तर रक्त चेक केले जाते. रक्तामध्ये मलेरिया आहे, रक्तामध्ये कावीळ सापडतो, रक्तामध्ये आता शुगर लय आवडीनं राहते, रक्तामध्ये कॅन्सर आहे. मग रक्तामध्ये इमानदारी पण आहे, ते सांगत जा ना, त्याची तपासणी करी जा. शुगरची तपासणी रक्त केल्याने होईल, इमानदारीची तपासणी. कधी कधी माणसं आपल्या बायकोला लय शिव्या देत राहतात, खालीवर खालीवर सतत. तुझं असं, तुझं असं, तुझं तसं, तुझं तसं. तिच्या बापाला पण कधी बोलत राहतात, ऐकून घेते सगळं. पण तुझी माय अशी असं म्हटलं मग पहा तिचा पहा. ओ, आवाज करायचा नाही, आमच्या रक्तात नाही येते. रक्त चेक केलं जातं लायब्ररीमध्ये, आणि लॅबमध्ये रक्त चेक केले की त्यामध्ये कॅन्सर आहे का, शुगर आहे का, बीपी आहे का कळतं. तसं सत्संगामध्ये आपल्या रक्तामध्ये सुद्धा भजन असलं पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे. मग आपलं रक्त जर चांगलं असेल ना, मग तुकोबारायांचं ऐकायचं. शुद्ध बीजापोटी हा, शुद्ध बीजापोटी हा, शुद्ध बीजापोटी ओ, शुद्ध बीजापोटी हा, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजापोटी हा, शुद्ध बीजापोटी
हा आम्हाला अशा चांगल्या फळाची अपेक्षा आहे. चांगल्या फळाची अपेक्षा असेल तर मग बीजही चांगला असलं पाहिजे. संस्कार म्हणतात याला, कर्माला, लॉ ऑफ कर्मा. तुम्हाला माहिती हे माईकचं जे स्टँड आहे ते लोखंडाचंच आहे, पण ते समाजात मंडपात काळं दिसलं असतं म्हणून कंपनीने त्याच्यावरती स्टीलचं कोटिंग केलंय, त्याला देखणं केलंय. त्यामुळे एकतर त्याची किंमत वाढली आणि पाहणाऱ्यालाही आनंद झाला. चांगल्या वागण्याचं तसंच आहे, संस्काराचंही तसंच आहे. एकतर आपल्या घराण्याची इज्जत वाढते आणि ज्या लोकांमध्ये राहतो तिथे आपण बहुमान कमवून जातो. संस्कारात द्विज उच्यते. 16 संस्कार असतात एकूण. त्याविषयी माझा वेगळा एपिसोड असेल, त्यावेळेला आपण ऐकूयात ते. पण आज ऐकायचं आहे की कर्म, चांगले संस्कार आपल्या देहात असावे, आपल्या इंद्रियाचे असावे आणि आपल्या रक्तामध्ये असावं. आता पुढे जाऊन बोलू ते हाडामध्ये असावं. कारण ही माणसं आणि पशुपशवादिक ही वैरी नाहीच आपली. आज प्रत्येक जण जे दुःख भोगतोय, त्याला जो त्रास होतोय, तो काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांचा होतोय. आणि ते अशी सुप्त पडून असलेले असतात शरीरामध्ये. शेती करताना मी सुरुवातीला एकदा कपासीचं पीक घेतलं आणि कपासी काढल्याच्या नंतर 5 एकरावरती अतिशय सुंदर असा कांद्याचं पीक घेतलं. इतका कांदा पोसला, इतका कांदा चांगला आला, उत्पादनही भरपूर वाढलं. पण भाव 10 रुपये पोत, किलो नाही, पोत 40-50 किलोचं. त्यामुळे ते कांदे काढायलाच खर्च जास्त यायला लागला. मग आम्ही कंटाळलो. ते रान स्वच्छ केलं, बाजू साफसफाई केली, त्याची सगळं क्लिअर केलं नांगरटी करून, आणि त्या ठिकाणी मोसंबीची बाग लावली. आता या कांद्याच्या पिकाला घ्यायला बरीच वर्ष झाली, पण त्या शेतामध्ये 5 एकरात अजून कुठं ना कुठंतरी कांद्याचं एक उगतच बी. काँग्रेस गवत असेल, तुम्ही त्यांना काही फवारा, राऊंड अप मारा, ते दिसतंय ते जळून जातंय, परंतु आतून पुन्हा ते नव्यानं जोर घेते. तसं माणसं कथा कीर्तनात लोकांमध्ये वागायला दिसायला लय चांगली दिसतात. थोडं संगतीत राहून पहा, मग कळेल तुम्हाला त्याचं वागणं, त्याचं बोलणं. आणि म्हणून आपण आज अशा विषयापर्यंत जाऊया की इमानदारी, कर्म हे शरीरातच असतं, पण ते रक्तात आणि हाडामध्ये पण असतं. त्याला हाडवैर असं म्हणतात. तुम्ही शेळीच्या